रोटरी MIDCचा 16वा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। प्रमुख अतिथी म्हणून दिव्य मराठीचे निवासी संपादक नितीन फलटणकर, मावळते अध्यक्ष चारबाग बुरगुल, मावळते सचिव रमेश कमटम, सहाय्यक प्रांतपाल सुहास लाहोटी, नूतन अध्यक्ष अंबादास गड्डम, नूतन सचिव नरसिंहा कनकी व्यासपीठावर उपस्थित होते। मावळते अध्यक्ष चारबाग बुरगुल यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले आणि वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली। गेल्या वर्षी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना मनात एक मोठा आत्मविश्वास होता की क्लबच्या माध्यमातून समाजातील अनेक गरीब लोकांना गरज ओळखून कार्यक्रम राबवण्याची, समाजाची ऋण काही प्रमाणात फेडण्याची शक्यते कोणत्याही अध्यक्षांचे स्वप्न असते की आपल्या कारकिर्दीत आपल्या हातून क्लबच्या माध्यमातून चांगले कार्य करण्याची, क्लबची उत्कृष्ट बहुमान मिळवून द्यावा। अतिथी नितीन फलटणकर यांचा परिचय प्राध्यापक विठ्ठल वंगा यांनी करून दिला, तर सहाय्यक प्रांतपाल सुहास लाहोटी यांचा परिचय श्रीनिवास इट्टम यांनी करून दिला। रोटरी MIDCच्या विधायक उपक्रमांमध्ये वंचित घटक आज केंद्रबिंदू आहे। शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच वंचितांना मदत देण्याच्या योजनाही राबविण्यात येतील, अशी ग्वाही नूतन अध्यक्ष अंबादास गड्डम यांनी दिली। अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली। क्लब ऑफ सोलापूर MIDCच्या 24-25 सालासाठी माझ्यावर विश्वास दाखवून अध्यक्षपदाची सूत्रे दिली, त्याबद्दल क्लब संस्थापक माजी गव्हर्नर CA व्यंकटेची चन्ना सर आणि क्लबचे सर्व माजी अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, सर्व सभासद यांचे मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आपले लाडके DG रोटरियन डॉक्टर सुरेश साबू सरांनी आपल्या सर्वांसाठी एक अतिशय सकारात्मक थीम दिली आहे, नई आशाएं नई दिशाएं और नया विश्वास। या वर्षभरातील समाजातील गरजूंच्या जीवनात एक आशा निर्माण करून त्यांना जगण्याची दिशा देऊन त्यांचे जीवन सुखकर करण्याचा आणि त्या माध्यमातून जगण्याचा नवीन विश्वास देण्याचा मी सर्व संचालक मंडळांच्या वतीने प्रयत्न करणार आहे। रोटरी इंटरनॅशनलला अभिप्रेत असलेले 7 फोकस मध्ये उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य, सामाजिक विकास, शांती, पर्यावरण, रोग प्रतिबंधक, माता मूल यांची दक्षता अशा विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे। अक्कलकोट रोड MIDC येथील टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सभागृहात नितीन फलटणकर यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण संपन्न झाला। क्लबच्या विविध सामाजिक योजनांविषयी त्यांनी यावेळी गौरवोद्गार काढले की जे दरवर्षी नवीन रोटरीयन, नवीन तुमचे गव्हर्नर, नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव झाल्यानंतरही तितक्याच जिद्दीनं हे जे काही काम आहे ते अविरतपणे सुरू आहे। आता जेव्हा आपण स्लाइड्स बघत होतो, मला नाही वाटत असं एखादं क्षेत्र आपण मागच्या वर्षी सरांनी सोडलेले की जिथे आपण काही सेवा दिलेली नाही किंवा सेवेचं काम नाही केलं। प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे। लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, खरं तुम्ही बघा, एक फार खूप छान वाक्य आहे जे मला नेहमी आवडतं की आपण एखाद्याला मदत केली किंवा भले पण जर दिलं ना तर माणसाला मनुष्यत्व प्राप्त होतं आणि जर सेवा केली तर माणसाला देवत्व प्राप्त होतं। तर जे रोटरीयन आहेत, जे तुम्ही सगळे आहात, तर हे देवत्व प्राप्त केलेली लोक आहात। प्रत्येकामध्ये अंश आहे, म्हणून तर स्वामी समर्थांना सोलापूर जवळ या वाटलं, सोलापूरमध्ये या वाटलं, पांडुरंगाला इथंच या वाटलं। कर्नाटकातून तो प्रवास सुरू केला, मग इथे येऊन पांडुरंग आपला थांबला पंढरपूरला। ही या मातीतली, सोलापूरच्या मातीतली ताकद आहे आणि तुमच्या प्रत्येकामध्ये मी जसं म्हणालो की देवत्व आहे, हे त्याची प्रचिती आहे। काही ना काहीतरी अविरत कार्य सुरू आहे। जेव्हा आपण समाजामध्ये पाहतो प्रचंड नकारात्मकता वाढलेली आहे, मतभेद वाढलेले आहे, अशा वेळेस सकारात्मकतेचं काम करायला कोणी पुढे सहसा होत नाही आणि केलं तरी मग त्याच्यामध्ये बघितलं जातं की हा कुठल्या धर्माचा आहे, हा कुठल्या जातीचा आहे, हा कुठल्या पंथाचा आहे किंवा अजून यादी वाढत जाते। पण आज जेव्हा आपण रोटरीची यादी पाहतो किंवा कामाची पद्धत पाहतो किंवा ज्या पद्धतीने मागच्या वर्षभरामध्ये रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी किंवा रोटरीयांनी काम केलेलं आहे
तर हे पाहिलं तर सर्व समाजातल्या सर्व जाती धर्माच्या आणि गरीब तळागाळाच्या मुलांपासून ते अगदी सायकल वाटप करून त्या सायकलची पुढे चेन चालवण्यापर्यंतच हे जे काम आहे हे खूप मोठं काम आहे. आणि असं काम जेव्हा मिळत जात ना, एक तुम्हाला किती जणांना माहिती आहे माहित नाही, पण एक लॉ ऑफ नेचर एक प्रकार आहे. जर कधी तुम्हाला छान मिळालं, वेळ मिळाला आणि पुस्तक वाचायचा ज्यांना छंद असेल त्यांनी रॉन्डा बर्न नावाच्या एक लेखिका आहेत, त्यांचं द सिक्रेट नावाचं पुस्तक वाचावं. त्या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही जे देता ते तुम्हाला फीडबॅक मध्ये, बाउन्स बॅक मध्ये मिळत जात. तुम्ही कोणाला तरी चांगलं म्हणा, कोणीतरी तुम्हाला चांगलं म्हणतं. तुम्ही कोणाला तरी मदत करा, तुमच्या अडीनडीच्या वेळेला तुम्हाला कोणीतरी मदत करतं. तुम्ही कोणाला तरी रक्तदान करा किंवा तुम्ही कोणाला तरी ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं मदत करा. तुम्हाला त्या पद्धतीनं समाजामध्ये, त्या पद्धतीनं तुमच्या आयुष्यामध्ये ते मिळत जातं. तर ज्या पद्धतीनं रोटरी क्लबचं आता काम सुरू आहे, मला वाटतं की त्याच पद्धतीनं हे सगळं काम चालू आहे. एक सकारात्मकता निर्माण करायचं काम आहे. सहाय्यक प्रांतपाल सुहास लाहोटी यांनी प्रांतपाल डॉक्टर सुरेश साबू यांचा संदेश वाचून दाखवला. ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर, श्रीनिवास नंदाल, स्वामीनाथ कलशेट्टी, महेश गोडके, विजयकुमार बोगा, मनोहर कामूर्ती या नूतन सदस्यांचे रोटरी पिन देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परशुराम रापेल्ली, सत्यनारायण गुर्रम, कालिदास माणेकरी, सिद्धेश्वर गड्डम, गोवर्धन चव्हाण यांनी परिश्रम घेतले. श्रीनिवास बिंगी, व्यंकटेश बेटला, श्रीनिवास रिकमल्ले, गणेश इरावती, व्यंकटेश परकीबंडला, शंकर जागिलम, सदानंद चिंता, शेखर चिट्ट्याल, राम नारायण आडम, ॲडव्होकेट उज्ज्वल सांबलेटी, काशीनाथ कुंटला, व्यंकटेश मिरगू, श्रीनिवास दासरी, अशोक इंदापुरे, प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, वासुदेव नल्ला, राजय्या गज्जम, नारायणराव मुनगा पाटील, पुरुषोत्तम बुधारम, राम सुतार आदी उपस्थित होते. शेवटी सचिव नरसिम्हा कणकी यांनी आभार मानले.